खाण्यापिण्याचं सोबत घ्या, मात्र पुन्हा पुन्हा सांगतो, आता लेकरासाठी मुंबईला बाहेर पडा, आता घरी थांबू नका, मिळेल तेव्हा न घ्या, पण मुंबईच्या दिशेने चला. 20 जानेवारीला इथून खूप लोक निघालेत, कारण सगळ्यांना वाटतंय मला या आंदोलनाचा पहिल्या दिवसापासूनच साक्षीदार व्हायचं. भोजा पट्ट्यातला जर विचार केला किती ट्रॅक्टर ॲम्ब्युलन्स वगैरे असं काय आकडा आपल्याकडे आलाय का? नाही, आकडा आता या आकडा घेण्यासारखं वातावरणच नाही. वदा पट्टाने पुरा महाराष्ट्राला आव्हान, वदा पट्ट्याला फक्त भेटी द्यायला गेलो होतो की त्यांच्याकडे गेलो नाही. हे आव्हान महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी. म्हणजे इथून सुरुवात होणार आहे, त्यामुळे इथून ती काही तयारी नाही असं मराठा समाज निघाला. मी सांगितलं मगाशी, पण याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी पण मी एकटाही निघणारे, आणि 1 लाख असले तरी निघणारे, आणि 1 कोटी असले तरी निघणार. मी मुंबईच्या दिशेने जाणार आहे. माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो, आता वापस येणे नाही आरक्षण घेतल्याशिवाय. त्यामुळे ताकदीनं पाठबळ द्या आणि येताना मुंबईकडे चला. कामाच्या जागी जेवणाची व्यवस्था कसं गाव त्या गावकऱ्यांनी करायची. समजा जर त्या परिसरातील लोकांनी जर दिलं नाही, नगरला तुम्ही थांबले तर नगरचं नाही दिलं, तर सोबत घेतलं अन्न तिथे शिजून खायचं सोबत. त्याशिवाय शौचालयाचा पण तो विषय होता त्या संदर्भात. हा, मग तेच जर ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्याच्या आसपासचे शेकडो गाव किंवा त्या जिल्हाच म्हणूयात तो पूर्ण, एक जरी भाकरी 2 भाकरी जरी आणल्या सगळ्यांनी आणि भाज्या, तरी 5-50 लाख लोक जीवू शकते. 2 कोटी लोक त्याच्यात जीवू शकते सहजपणाने. त्यामुळं आसपासचे गाव करतील, नाही केलं तर आपल्याला आपले वाहन जिथं आहे तिथंच उभा करायचे, गडबड गोंधळ करायचा नाही, काय नाही, दम्मानी काम होऊन द्यायचे. तिथं काय पुढे गेल्यावर देव पळून जाणार असं काय नाही. आणि आपण काय वारीला चाललेलो नाही म्हणून ते देव प्रसन्न करायचा आहे. रोज 12 उस्तर चालायचं, गाड्यात बसले की चालले मुक्कामात ठिकाणी. आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची, म्हणून तिथं व्यवस्था होतील. नाही झालं तर आपण आपलं जेवण बनवायचं आणि जेवायचं. दादा मला सांगा की तुम्ही दिवसभरामध्ये किती किलोमीटर पायी चालणार आहात, आणि तुम्ही सरकारकडे या आंदोलनाची परवानगी मागितली होती, ती परवानगी अद्याप तुम्हाला मिळाली आहे का मिळाली नाही? आणि अजून एक त्याला जोडून एक प्रश्न होता की जवळपास आंतरवाली ते मातुरी 73 किलोमीटर होते. मातुरी ते बाराबाब करंजी घाट 77 होते. बाराबाबळी ते रांजणगाव 79 किलोमीटर होते. आमच्या थोडंफार मागं पुढे होईल 10-5 किलोमीटर ते. अशा पद्धतीने 90-100 किलोमीटरच्या आसपास प्रत्येक मुक्काम. कारण आम्ही जर 10, 15 आणि 20 किलोमीटर जर चाललो तर आम्हाला किमान 1 महिना लागणार आहे जायला. आणि लोक इतके थकणार आहेत, म्हणजे हे असं होईल की लोकांची हरबड केली, इथून नेले तिथून येऊन ऍडमिट केले, आणि मग आरक्षणात लढायची कशी? त्यामुळे असं डोक्यात आलं, सरकारला वेळ द्यायचा नाही आणि आपण जायला दमलो नाही पाहिजे. आता जर 20 किलोमीटरचा टप्पा टाकला तर ते 600, 550, 600 भरत. 1 महिना कंप्लीट लागणार आहे. 1 महिन्यात आमच्या भाकरी संपत्या आणि पिठ संपते इकडच. नाही, पण एक व्यक्ती दिवसाला सरासरी 30 ते 40 किलोमीटर चालू शकतो, फार तो ताकदवान असला तर. तो 80 किलोमीटर 70 किलोमीटर चालणार कसा, याचं काय गणित आहे? आम्ही कुठं चालायलो काय? तिथं का पंढरपूरचं पांढरंग काय म्हणून पायी गेल्यावर प्रसन्न करायचं त्यांना. आता टाइमात दिला ना 7 महिन्याचा, यांच्यात म्हणण्याप्रमाणे वागायचं का प्रत्येक वेळेस? आमच्या ऐका ना, असं आहे की तुम्ही सुरुवातीलाच म्हणाले, हा मग पायी चाललो ना. शक्य असेल त्यांनी पायी चालायचं, ज्यांना शक्य नाही त्यांनी गाडीत बसायचं. हो, पण पायी जर तुम्ही निघाले तर फार 30 किलोमीटर 40 किलोमीटर दिवसाला जाऊ शकतो. मला 12 वाजता जेवढं चालतं तेवढं चलन मी, आणि लगेच एसटीत बसन, ते गाडीत बसन आणि पुढे जाईन ते मुक्कामात ठिकाणी. आम्ही काय ठेका नाही घेतला यांचं पै जायला. पै गेल्यावर आरक्षण देणार असले ना, मी 24 घंटे उभा नाही राहत. चला चॅलेंज सरकारला स्वीकारत असलेत बघा, 24 घंटे उभा नाही राहत, झोपणार नाही रात्रंदिवस, सारखा चालल्यामुळे जर ते आरक्षण देणार असले तर मी एकटा येतो. मराठा समाज सुद्धा नाही. इथून मुंबई पोहोचतो सर थांबत नाही. मी आपला चालतो उपस्थित होतोय की खरंच आकडा काय? तुम्ही 3 कोटी सांगताय, तर वास्तविक 3 कोटी मराठी तिथपर्यंत येतील का? मराठ्यांची जे आरक्षण मागणारे मराठी आहेत त्यांची संख्या किती, त्यातली येणार किती, जे नोकरीवर आहेत ते किती, असे सगळे प्रश्न आहेत. तर आकड्याबद्दल कन्फ्युजन आहे सगळ्यांना. त्यांना काय करायचं, त्यांना काय टेन्शन आलं आकडेच. तुम्हाला काय करायचं आमच्या आकडेच?
आमचा आकडा काही असू, तुम्हाला आकड्याचा करायचं काय? तुम्ही काय गणिताचे मास्तर होते का? दिसतरच काम नाही करायला पाहिजे ना. विचारणारा बी कोण आहे मला माहिती. गणितच हुकत येतेच म्हणून मध्ये गेलाय ते. उगाच मध्ये जाऊन आला का कांदे कुंदे खातो कोण? गणित हुकलं म्हणून स्वतःचे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं होते. त्याच्या लेकराला सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरास्ताळेपणा वागण्यामुळे. कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं. सगळा मराठा समाज आणला, सगळा ओबीसी समाज आणला, आता कुटुंब आणलं. याला आकडे येत नाहीत. परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार. आरक्षण नसलेलाही आणि सगळेच मराठी एकटेच 5-6 कोटी, एकटेच 3 कोटी. तुम्ही नुसते मजा बघा मुंबईत काय होत. 26 जानेवारीला मुंबईत मराठे किती आहेत फक्त मोजा, आणि मोजायला त्याला पोलावर उभा करा, लाकडेला याला, त्याला आरटीओ करा 1 दिवसासाठी, आणि त्याच्या हातात ते मशीन द्या, त्याच असं वाजत ते. मग त्याला कळेल कशी नोंदणी असते. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की मला जर कुठेतरी अडवलं तर तुमची भूमिका काय असते? बस काय अडीच, लोकशाहीनं अधिकार दिलाय. तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता. देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आमरण उपोषण म्हणजे शांततेत. मी आणि माझा मराठा समाज उपोषण करायला चालला. तुम्ही कस काय जाऊ नको म्हणतो? जाऊ नको म्हणल्यावर तो आईकडच्या घराला येडी टाकवतो आम्ही. कस काय नाही जाऊन देत? मुंबई का आमची नाही काय? बघा तुम्ही मुंबईत मराठे 26 जानेवारीला मोजा. मराठे आमरण उपोषणाला जाणार, येताना आरक्षण घेऊन येणार. सरकारनं त्यांचं त्यांनी बघावं. आम्ही 20 जानेवारीला मुंबईच्या तयारीला निघालो. सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे, तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल. मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळाले. त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा 18 तारखेला पुन्हा एक मोठी प्रेस घेऊन पुन्हा काही दुरुस्त्या याच्यात करण्यात, पण याच्यात कसलाही बदल होणार नाही. हे मुक्काम आता फिक्स झाले. ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या बांधवांनी आता तयारीला लागावं. सगळ्यांना वेळापत्रकाचा प्रोग्राम टाकण्यात येईल. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे, एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा आहे. शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चला, कोणीही घरी राहू नका. 20 जानेवारीला अंतरवाली सोडायची, 26 जानेवारीला आमरण उपोषण मुंबईत सुरू झालंच पाहिजे. चारही बाजूना मराठे शांततेत येणार आहेत, आमरण उपोषणाला बसणार आहेत. दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड, जवळपास तसे 27 ग्राउंड आपण मागितलेले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आहे. आणि सरकारलाही विनंती, आम्ही शांततेत आंदोलनाला आलो, पुन्हा आंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका. आंतरवाली सारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत. इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर.